नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आपलं ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं भूगोल विभागातर्फे आणि माझ्यातर्फे सर्वांचं स्वागत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी या प्रकरण 4 पर्यावरणीय धोरणे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज यामध्ये आज आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. तर तो म्हणजे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल पॉलिसीज हा या ठिकाणी आपण अभ्यासणं, म्हणजेच पर्यावरण शिक्षणाची गरज हा मुद्दा अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर मानव हा पर्यावरणाचा घटक आहे, म्हणजेच या पृथ्वीवर जे काही सर्व काही आहे, म्हणजेच मानवासह जे सर्व काही घटक आहेत म्हणजे ते सर्व पर्यावरणाचेच घटक आहेत. अनेक घटकांनी युक्त असणाऱ्या पर्यावरणीय घटकांमध्ये आंतरक्रिया हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच प्रत्येक घटकामध्ये आणि या वेगवेगळ्या घटकांमध्ये एक आंतरक्रिया असते आणि मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे त्याचबरोबर विविध कारणामुळे पर्यावरणाचे असंतुलन निर्माण झालेले आहे. पर्यावरणीय असंतुलनाचे संपूर्ण मानवजातीवर व प्राणीमात्रावर अनेक प्रकारचे अनिष्ट परिणाम हे प्रामुख्याने होत आहेत. जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढ, नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या आज या पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर त्याचबरोबर देश पातळीवर अनेक कायदे करण्यात आलेले आहेत, परंतु या कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही सर्वसामान्य माणसाची चळवळ बनणे हे प्रामुख्याने अपेक्षित आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या या मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपाचा एक परिपाक आहे. परिपाक म्हणजे त्यातूनच त्या निर्माण झालेल्या आहेत. आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या, विविध प्रकारची प्रदूषके, नैसर्गिक साधन संपत्तीची बेसुमार लूट, निसर्गामधील मानवाचा हस्तक्षेप या सर्व बाबींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला होत असल्याचे दिसून येते. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे मानवी आरोग्याच्या आणि सर्व प्राणीमात्रांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतीमधून पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे गरजेचं आहे. जागतिक तापमान वाढ असेल, ओझोनचा क्षय, अल्ट्राव्हायलेट म्हणजेच अतिनील सूर्यकिरणे असतील, पर्यावरणातील विविध जीवाणू आणि विषाणूंमध्ये होत असलेले बदल या समस्या जागतिक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण विषयी साक्षर करणे अत्यंत आवश्यक बनलेले आहे. पर्यावरणाचे झालेले असंतुलन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्यामध्ये सहभागी होणे हे आवश्यक आहे. त्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये विविध स्वरूपाचे कृती कार्यक्रम हे आखले जात आहेत. म्हणजे कृती म्हणजेच काय, त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कृती करणे म्हणजे त्या लोकांमध्ये जाणीव करून देणे, म्हणजेच पर्यावरणाविषयी काय केलं पाहिजे, काय नको करायला, म्हणजे अशी एक कृती कार्यक्रम त्या ठिकाणी आखले जातात. जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या विषयी संवर्धन करण्यासाठी विविध शिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मानव विकास परिषद स्टॉकहोम म्हणजे 1972 झाली. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यशाळा बेलग्रेड 1975 झाली. पर्यावरण शिक्षणावरील स्वतंत्र परिषद तबलिसी 1977 घेण्यात आली. पर्यावरण विकास जागतिक आयोग 1984 ते 87 या काळामध्ये ती घेण्यात आली. पर्यावरण शिक्षण प्रशिक्षण यावरील आंतरराष्ट्रीय परिषद मॉस्को या ठिकाणी झाली, ती 1987 घेण्यात आली. रिओ दी जानेरो पर्यावरण परिषद 1992 शाश्वत पर्यावरण विकासासाठी शिक्षण आणि लोकजागृती विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद शाश्वत पर्यावरण विकासासाठी शिक्षणाचे दशक संयुक्त राष्ट्रसंघ 2005 ते 2014 या काळामध्ये राबवण्यात आले.
पर्यावरण शिक्षणावरील 4थी आंतरराष्ट्रीय परिषद अहमदाबादमध्ये 2007 घेण्यात आली. अशा प्रकारे जागतिक तसेच देश पातळीवर असे विविध प्रयत्न पर्यावरण शिक्षणाच्या अनुषंगाने केले जात आहेत. म्हणजेच त्यासाठी विविध प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न हे केले जातात. नवीन शैक्षणिक धोरण 1986 नुसार देशातील अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण विषयाचे स्थान सांगितलेले आहे. शिक्षणातील गाभा 10 गाभा घटकांपैकी पर्यावरण संरक्षण हा प्रमुख घटक आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सन 2000 आणि 2005 नुसार, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2006 ते 7 पासून पर्यावरण शिक्षण हा विषय उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पातळीपासून पुढे अनिवार्य करण्यात आलेला आहे. मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी पर्यावरणाचा उपयोग करून घेऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित करणे, निर्माण करणे हा पर्यावरण शिक्षणाचा प्रमुख हेतू आहे. 1977 रशियातील तब्लिसी या शहरामध्ये पर्यावरण शिक्षणावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पर्यावरण शिक्षणाविषयी ध्येय आणि उद्दिष्टे ही मांडली गेलेली आहेत. पर्यावरण शिक्षणाचे हेतू आपण जर बघितले तर ते आपला पुढील प्रमाणे सांगता येतील. ते म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पारिस्थितिकी इत्यादी संदर्भामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात असलेल्या परस्परावलंबित्व स्पष्ट जाणीव ही निर्माण करणे. पर्यावरण संरक्षणासाठी आणि ते सुधारण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, मूल्य हे त्या ठिकाणी विकसित करणे किंवा त्याची प्रवृत्ती इत्यादी विकसित करण्याची प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणे. आणि तिसरं म्हणजे पर्यावरणाच्या विषयी समाजातील वैयक्तिक आणि सामाजिक घटकांचे नवे वर्तणूक प्रारूप तयार करणे. त्यानंतर आपल्याला पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे आपल्याला अभ्यासणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर जाणीव जागृती, आता या ठिकाणी विद्यार्थी, सामाजिक गट व प्रत्येक व्यक्ती संपूर्ण पर्यावरण व त्याच्याशी संबंधित असलेल्या समस्यांची जाणीव निर्माण करण्यास मदत करणे. दुसरं उद्दिष्ट म्हणजे ज्ञान, पर्यावरणाशी संबंधित असलेले ज्ञान, म्हणजेच पर्यावरणाविषयी अगदी आपल्याला माहिती आहे प्राचीन काळापासून या पर्यावरणाविषयी ज्ञान हे लोकांमध्ये होतं हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे ज्ञान व मूल्य व्यक्ती व समाज गटाने आत्मसात करावी यासाठी त्यांना सहाय्य करणे. पुढचं म्हणजे अभिवृत्ती, पर्यावरण सुधारणा, पर्यावरणाचे संरक्षण यात सक्रिय भाग घेण्यासाठी व्यक्ती व समाज गटांचे योग्य वर्तन असावे यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट म्हणजे कौशल्य, पर्यावरणाच्या समस्या ओळखणे आणि त्या सोडविणे याबाबतचे कौशल्य समाजगट व व्यक्तीने संपादित करावे यासाठी त्यांना मदत करणे. म्हणजेच समस्या त्या समजून घेणे, ओळखून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजेच त्यासाठी त्यांना मदत करणे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे सहभाग. तर त्या ठिकाणी आपला या सहभागामध्ये पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी समाजगट व प्रत्येक व्यक्ती सर्व स्तरावर सक्रिय भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देणे. 18 डिसेंबर 2003 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला पर्यावरण विषयक शिक्षण हा विषय अनिवार्य करण्यास सांगितला. त्यानुसार पर्यावरण शिक्षणाची शालेय पातळीपासून उच्च शिक्षण पातळीपर्यंतची उद्दिष्टे या ठिकाणी सांगितले आहेत. तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याच्या परिसराबाबत ज्ञान मिळवण्यास मदत करणे. 2. पर्यावरण व पर्यावरणाची आव्हाने याविषयीचे आकलन
व ज्ञान त्या ठिकाणी वाढविणे. पुढचं म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण, त्याचे प्रकार, घटक तसेच या घटकांमधील परस्पर संबंध समजावून घेण्यास मदत करणे. चौथं म्हणजे पर्यावरणीय गुणवत्ता टिकवण्यासाठी मदत व त्या संबंधीच्या वृत्तीत वाढ करणे, म्हणजे त्यांची वृत्ती ही अधिक वाढविणे त्या ठिकाणी हे आपल्याला सांगता येईल. पाचवं म्हणजे पर्यावरणीय अवगत ज्ञानाचे व्यावहारिक उपयोजन करण्याची क्षमता विकसित करणे, म्हणजे त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचं उपयोजन करण्याची क्षमता ही त्या ठिकाणी वाढवणे किंवा विकसित करणे हे त्या ठिकाणी हेतू आहे. पुढचं म्हणजे मानवी जीवनशैली व नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास यातील परस्पर संबंध लक्षात घेणे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि त्याच्या समस्या या संदर्भात जाणीव जागृती निर्माण करण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचा योग्य सवयी विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. पर्यावरण व पर्यावरणीय आव्हाने याविषयी संवेदनशीलता व जाणीव निर्माण करणे. पुढचं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठीच्या कौशल्य विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये परिसर शिक्षणाचे कौशल्य विकसित करणे. 13वं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक मूल्यांचे संस्कार होण्यास मदत करणे. संस्कार म्हणजेच काय, आपल्या जसे संस्कार होतात घरामध्ये तसेच संस्कार पर्यावरणाविषयी सुद्धा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. 14वं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासंदर्भातील अभिरुचीचा विकास करणे. अभिरुची म्हणजे त्या ठिकाणी त्यांना गोडी निर्माण करणे. पुढचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी योग्य वर्तन बदल घडवून आणणे. 16वं विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक विविध समस्यांची जाणीव निर्माण करून देणे. 17 विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधता आणि त्याचे विविध घटक या विषयी माहिती करून देणे. 18वं म्हणजे विविध प्रकारच्या पर्यावरणीय आपत्ती व त्या आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान देणे. म्हणजे आपत्तींचे व्यवस्थापन करणे म्हणजे कुठलीही प्रकारची आपत्ती जर आली, समजा आज आली कोरोनाची आपत्ती असेल तर त्या आपत्तीचं आपल्याला कसं निवारण करता येईल आणि त्यातून त्यांचं व्यवस्थापन कसं करता, अशा विविध आपत्ती असतात पर्यावरणीय, त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याविषयी ज्ञान प्राप्त करून देणं किंवा ज्ञान देणं त्यांना हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट म्हणजे क्षेत्रीय अभ्यासाच्या माध्यमातून वैश्विक पातळीपासून अनेक पातळीवरील विविध पर्यावरणीय समस्या घटक यांची माहिती करून देणे. पुढचं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणीय कार्यक्रमामध्ये उपलब्ध ज्ञानाचा वापर व सहभाग वाढविणे. पुढचं 21वं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण संवर्धन विषयी कृती संशोधन प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे. पुढचं उद्दिष्ट म्हणजे 22वं पर्यावरण संवर्धन संदर्भात सामाजिक योगदान, कायदे, धोरणे यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे. आणि शेवटचं 23वं उद्दिष्ट म्हणजे टाकाऊ पदार्थांचे स्रोत आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या मार्गाचे आकलन होणे. हे त्यामागचा हेतू आहे. म्हणजेच संसाधनांचे संधारण, शाश्वत विकास आणि पारिस्थितिकीय संतुलन यासाठी पर्यावरण शिक्षणाची अत्यंत किंवा नितांत गरज या ठिकाणी आहे. म्हणजे समाजामध्ये त्याविषयी जाणीव निर्माण करून देणे हा त्यामागचा किंवा त्यांना त्याविषयी शिक्षण देणे हा त्यामागचा हेतू आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या लेक्चरमध्ये या पर्यावरण शिक्षणाची गरज का आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोनमार्फत किंवा फोनद्वारे किंवा माझ्या मेलवरती तुम्ही मला
विचारू शकता. धन्यवाद. थँक्स.